खरं तर दानवे साहेब, मला वाटतं थोडी पावसाची आपण काळजी घेऊन इंडोर केलेला कार्यक्रम आहे, पण या जिल्ह्यामध्ये इंडोर घेऊन चालणारच नाही. तर महाराष्ट्रात जो प्रतिसाद मिळतो आपल्याला, आशीर्वादाचा जो पाऊस पडतोय, जी ढगफुटी होते, सगळे बोर्ड आता खालती घ्या. बोर्डावर तिकीट मिळत नाही, खालती घ्या बोर्ड. आणि जे चांगलं काम करतात ते सगळीकडे दिसत असतं. मला आठवतं 2 वर्षापूर्वी नुकतीच गद्दारी झाली होती, निष्ठा यात्रा काढली होती, आणि तसंच कुठेही कार्यक्रमाचं काही नियोजन न करता, ठीक आहे थोडी गर्दी झाली तर मागच्यानं थोडं दिसतोय, काही लोकांना दिसत नाहीये. मी जसे आहेत तसे तर उभे राहा, शांत राहा. काही नियोजन नसताना आम्ही महाराष्ट्रात फिरायला लागलो होतो. मला उद्धव साहेबांनी आदेश दिला होता की आदित्य जा, फिर, लोकांचे आशीर्वाद घे, लोकांचं प्रेम आपल्या सोबत आहे, त्याच प्रेमाला एकत्र करून आपल्याला हा लढा द्यायचा आहे. आणि म्हणून महाराष्ट्रात दौरे सुरू करा. निष्ठा यात्रा मी सुरू केली. मी होतो, अंबादासजी होते माझ्यासोबत, खैरे साहेब होते. आम्ही सगळेच या जिल्ह्यात फिरत असताना मला आठवतं त्यावेळी पैठणमध्ये येत होतो, आणि त्यावेळी देखील पैठणमध्ये आलेल्या शिरताच मला वाटतं मनोजी आपणच तिथे दरवाजावर उभे होतात, पैठणच्या एक दारावर उभे होतात, आणि तिथे आपण सांगितलं एक छोटीशी रॅली आहे. आता बरं आपल्यातून फूट झालेली आहे, गद्दारी झालेली आहे, छोटीशी रॅली म्हणजे किती छोटी ह्याचा अंदाज नव्हता. म्हणलं ठीक आहे, किती लोक असतील, 5, 10, 50, असं काही नव्हतं. हे असाच रोड शो निघाला होता, आणि मला वाटतं आपण 10 मिनिटांचं अंतर जे होतं ते साधारण आपलं 1 ते 1.5 तास लागला होता. एवढं प्रेम ओसांडून वाहत होतं, आणि तेच प्रेम कायम राहिलेलं आहे. त्यानंतर देखील गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा मला वाटलेलं आहे की थोडी प्रेरणा घेणं गरजेचं आहे, थोडा बॅटरी रिचार्ज झाली पाहिजे आपली, थोडा उत्साह वाढला पाहिजे, स्वतःचा जोश वाढला पाहिजे, मी प्रयत्न करतो की ती बॅटरी माझी स्वतःची रिचार्ज करायला, जोश वाढवून घेण्यासाठी, प्रेरणा घेण्यासाठी नेहमी मी पैठणमध्ये येतो. कारण इकडच्या पैठणकरांचं जे प्रेम मिळतं मला, खरोखर त्याच्यासाठी मला शब्द नाही आहेत. आत्ता पण मला सांगितलं होतं, गाडीत आमची जी चर्चा चालली होती की किती अंतर आहे इथून छत्रपती संभाजीनगरवरून इथे पोहोचताना किती अंतर असेल, इथून पुढे किती अंतर असेल, कारण आज 3 की 4 ठिकाणी जायचं. आणि आम्ही अंतर जेव्हा काढत होतो, ठीक आहे इथून 1 तास 20 मिनिटं पुढे, 1 तास, मग पुढे अर्धा तास, हे सगळं करत असताना परत एकदा तुम्ही असं रोड शो कराल आणि एवढं मला प्रेम द्याल हे अपेक्षित नव्हतं. म्हणून मी आपल्यासमोर नतमस्तक होत आहे. लोकसभेची लढाई एक आपण जिंकल्यासारखीच आहे. ठीक आहे, इथे जरी आपला पराभव झाला असेल, या सीटमध्ये, या मतदारसंघात जरी पराभव झाला असेल, तरी तुम्हाला सांगतो देशात जे वातावरण आहे, देशात वातावरण आपण जिंकल्यासारखंच आहे. कारण इंडिया आघाडीने 237 जागा आपल्या देशामध्ये मिळवलेल्या आहेत. ज्या लोकांना वाटत होतं, ज्या हुकुमशहांना वाटत होतं की आम्ही 400 पार जाऊ, एक्झिट पोल दाखवत होते काही चॅनलवर की 300 पार करणार म्हणजे करणारच, त्यावेळी मी देखील सांगितलं होतं, आणि त्यावेळीचा माझा शब्द कायम ठेवला तुम्ही की हे 240च्या पुढे जात नाहीत, ते 240लाच येऊन अडकले. काय मी ज्योतिष नाहीये, नाही तर मी त्यावेळी सांगितलं असतं हे 180च्या पुढे जात नाहीत. पण 240 हे देशातलं वातावरण होतं. मी सगळ्या सभेमध्ये सांगायचो 220 ते 240 इथेच भाजप अडकणार, 300 वगैरे जात नाही, बहुमताचं सरकार येत नाही. कारण महाराष्ट्राने, उत्तर प्रदेशने दाखवलेलं आहे की देशात हुकुमशहा चालत नाही, देशात माज चालत नाही, देशात मस्ती चालत नाही, देशात एकच आवाज चालतो, तो म्हणजे आपल्या देशाच्या जनतेचा आवाज चालतो. आणि हेच सगळीकडे मी सांगत आहे, ज्या ज्या मतदारसंघांमध्ये महाराष्ट्रात काही कार्यकर्ता मेळावा होतात, काही बैठका होतात, काही सभा होतात, तिथे मी सगळीकडे सांगत आहे की जरी जिंकले ते असतील तरी जिंकलो आपण पण आहोत. कारण आपण ह्या देशाचं संविधान वाचवण्यात, जगण्याचं रक्षण करण्यात यशस्वी ठरलेलो आहोत. बघा ना, आता ह्या 2 महिन्यांमध्येच केंद्रातलं सरकार, एक तर पहिलं मोदी सरकार बोलायचे, आता भाजपा सरकार पण नाही, आता एनडीए सरकार बोलायला लागलेले आहेत. पण ते एनडीए सरकारमध्ये किती युटर्न मारतात, किती युटर्न मारत चाललेले आहेत, जणू काही गोल 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 चाललेत, असे युटर्न मारत चाललेत. आणि ह्याचं कारण एकच आहे, कारण आपल्या इंडिया आघाडीचा आवाज म्हणजे तुमचा, आमच्या जनतेचा आवाज हा केंद्रात तिथे पोहोचलेला आहे, संसद भवनात पोहोचलेला आहे, संसदेत पोहोचलेला आहे. पण ती जी लढाई होती संविधान रक्षणाची, ती जी लढाई होती लोकशाहीच्या रक्षणाची, ही अजून संपलेली नाहीये. जरी आपण त्यांचं बहुमताचं सरकार रोखलेलं आहे, त्यांचे घोडे अडवलेले आहेत,
तन मन धन सगळं काही त्यांच्याकडे असं वाटत होतं, पण नंतर कळायला लागलं त्यांच्याकडे होतं ते फक्त धन होतं. तन आणि मन ते आपल्याकडे होतं. आपला पण तेवढाच मोठा विजय झालेला आहे आणि येणारं सरकार केंद्रात पण इंडिया आघाडीचं आहे. हे लिहून घ्या तुम्ही. बदल घडणार म्हणजे घडणारच. पण त्यापेक्षा मोठी लढाई आता महाराष्ट्रात सुरू होणार आहे. युद्ध नाही, निवडणुका आहेत. राजकीय कार्यकर्त्यांना मी सांगत आहे की युद्धासारखं लढू नका, एकामेकांवर वार करू नका. आपल्याला दंगली घडवायच्या नाहीयेत, सामाजिक तेढ निर्माण करायची नाहीये. पण निश्चितपणे ही निवडणूक आहे, ही आपल्या जीवनामध्ये, महाराष्ट्राच्या पूर्ण कार्यकर्त्यामध्ये, सगळ्यांमध्ये महाराष्ट्राची जी पुढचे काही 50 वर्ष असतील, पुढच्या 50 वर्षाची सगळ्यात महत्त्वाची निवडणूक ही आजची निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. आपल्या सगळ्यांना वाटते निवडणुका येतील येतील, पण केंद्रात भाजपचं सरकार बसलेलं आहे. अच्छे दिन येणार होते, 10 वर्ष झाले आले नाहीत. आणि तसंच निवडणूक आयोग जेव्हा पत्रकार परिषद घेत होती निवडणुका जाहीर करण्यामध्ये, तेव्हा हरियाणाची निवडणूक झाली, ती लागलेली आहे. जम्मू काश्मीरची निवडणूक लागलेली आहे. पण मागच्या वेळी 2019 मध्ये हरियाणासोबत जो महाराष्ट्र होता आपली निवडणूक जाहीरच झाली नाहीये. याचं कारण एकच आहे. कोणी सांगू शकेल का मला? बरोबर आहे, आपल्याला घाबरलेले आहेत, महाराष्ट्राच्या जनतेला घाबरलेले आहेत. कारण महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिला होता लोकसभेमध्ये, त्यांनी हेच सांगितलं होतं की तुम्ही कोणी असाल, कुठचेही असाल, कितीही मोठी महाशक्ती तुमच्या मागे असेल, पण छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे, दिल्ली समोर झुकणार नाही म्हणजे नाही. तुमच्याकडे किती मोठं धन असेल, महाशक्ती, इलेक्ट्रोल बॉन्ड, सगळे काही पैसे तुम्ही इकडे तिकडे फेकाल, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा महाराष्ट्र तुमच्या समोर झुकणार नाही आणि संविधानाचं रक्षण करणार म्हणजे करणारच. गद्दारी किती लोकांनी केली असेल, किती लोक तिथे विकत घेतले असतील, किती खोके धोके. हे झालंय, बरोबर आहे ना, बोलतोय ना मी, खरं बोलतोय. प्रगती बघितली असेल तुम्ही त्यांची 50 खोके नंतर. कोणी 72 मजल्यावर घर घेतं, कोणी डिफेंडर गाडी घेतं, कोणी वाईनची दुकाने अजून करतात. काय काय मी ऐकलेलं 12 होती हो, 2 दुकानं कमी कधी झाली? पण हा राग हा इथे व्यक्त करून चालणार नाही, हा मतपेट्यांमध्ये पण आला पाहिजे. कारण आज मी तुम्हाला साधा प्रश्न विचारत आहे. 2 वर्षापूर्वी जी गद्दारी झाली, जे आपल्या महाराष्ट्रात, मी जे सांगतोय, सतत सांगतोय की संविधान रक्षणाची लढाई संपलेली नाहीये. कारण ते संविधान जर बाजूला ठेवलं असेल, संविधानाचा अपमान पहिला कुठे झाला असेल तर तो ह्या महाराष्ट्रात झाला. कारण ह्या घटनाबाह्य सरकारला ज्या मिनिटाला आपल्या डोक्यावर बसवलं, एक घटनाबाह्य सरकार आपल्या डोक्यावर बसवलेलं आहे. कोर्टाचा निर्णय अपेक्षित आहे, जेव्हा येईल तेव्हा येईल, माहित नाही, तारीख पे तारीख होत चाललेली आहे. कदाचित त्याच्या आधी निवडणुका येतील. पण जेव्हाही सन्माननीय सर्वोच्च न्यायालय आपल्याला निकाल देईल, हे 40 गद्दार बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत, हे तुम्हाला सांगत आहे. कारण हे सरकार घटनाबाह्य आहे म्हणजे आहे. पण घटनाबाह्य सरकार म्हणजे संविधानाचा अपमान. 2 वर्ष कुठच्याही महानगरपालिकेच्या निवडणुका नाही म्हणजे लोकशाहीला बाजूला ठेवलं, चिरडलेलं आहे. आणि ह्या 2 वर्षामध्ये कोणी वाईनची दुकानं उघडत गेलं, कोणी डिफेंडर गाड्या घेत गेलं, कोणी मोठी घरं घेत गेलं, कोणी मोठे बंगले बांधत गेलं. मला तुम्ही सांगा, ह्या 2 वर्षात 40 चोरांची प्रगती झाली आहे, पण तुमची, आमची, कोणाची, या महाराष्ट्राची प्रगती झाली आहे का? झाली आहे कोणाची प्रगती? नाही झाली. आणि म्हणून जे मी तुम्हाला सांगत आहे की तुमच्या जीवनातली सर्वात मोठी लढाई, तुमच्या जीवनातली सर्वात मोठी निवडणूक ही आता येत आहे. तुम्हाला ठरवायचं आहे तुम्ही कोणाच्या बाजूने मतदान करणार आहे. आज आपण पाहतो या महाराष्ट्रामध्ये 2 वर्ष जे काही हाल झालेले आपले, कदाचित तुम्हाला वाटत असेल की आदित्य लोकसभेच्या आधी हेच बोलत होता. लोकसभेच्या आधी परिस्थिती हीच होती, पण अजून बिकट होत चाललेली आहे. परिस्थिती एवढी वाईट होत चाललेली आहे की आता आपण पाहतोय सगळेजण आंदोलनाला रस्त्यावर उतरत आहेत, आंदोलनं चिघळायला लागलेली आहेत आणि धड काही कुठूनही सरकारकडून काही बोलायला कोणी पुढे येत नाहीये, ना कोणाशी संवाद साधायला पुढे येत आहे. कारण सरकारच्या मनात काहीतरी काळं आहे. ते बोलतात ना, दाल में कुछ काला है, यांची दालच पूर्ण काळी आहे. काळी दाल तरी आपण खायला घेतो, ही तर सगळंच काय, त्याच्यात एवढं सगळं ब्लॅक मनी, ब्लॅक हे सगळं काही असं विचित्र झालेला आहे प्रकार. सगळीकडे अंधकार पसरलेला आहे. तुम्हाला ठरवायचं आहे त्या अंधकारात तुम्हाला मशाल पेटवायची की नाही, हे आज तुम्ही ठरवायचं आहे.
इथे ठीक आहे, तुम्ही माझं जल्लोषात स्वागत केलं, तुमचं नेहमी प्रेम मी घेत असतो. बदला घ्यायचं नाही, पण बदल हा घडवायचा आहे हे तुम्हाला ठरवायला लागेल. तर आणि तरच आपला महाराष्ट्र पुढे निघेल. नाही तर जे चाललंय ते ठीक आहे, चाललं असेल, मान्य असेल तर ठीक आहे, असंच चालत राहील. पण आज आपण पाहतोय या महाराष्ट्रात सगळीकडे जी आंदोलनं पसरत चाललेली आहेत. परवाकडे नाशिकमध्ये होतो मी, तिकडच्या देखील शेतकऱ्यांना मी प्रश्न विचारला होता की लोकसभेच्या आधी कांद्यावर जी निर्यात बंदी लावली होती, आंदोलनं करायला लागली. इथे शेतकरी बांधव किती आले जरा हात वरती करून दाखवा मला. सगळे शेतकरी आहेत ना? कोणी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखं शेतकरी आहे का? कोणाच्या शेतात हेलिकॉप्टर 2-2, 3-3 उतरतात का? तुम्ही जरा त्यांना जाऊन विचारा, येतील ते जिल्ह्यामध्ये प्रचार करायला, त्यांना जरा विचारा की घटनाबाह्य मुख्यमंत्री महोदय, गद्दार महोदय, जरा आम्हाला सांगा तुमची शेती तुम्ही कशी करता? तुम्ही किती दिवस शेतात असतो जरा मला सांगा. आठवड्यातून किती दिवस असतं शेतामध्ये? रोज असतं? किती तास शेतामध्ये असतं? 8-9 तास असतं. दिवसा असतं की रात्री असतं? रात्रीचं असतं. पण मला तुम्ही सांगा, हे सगळं काम करत असताना तुम्ही तुमच्याबरोबर मीडियावाले घेऊन जाता का? 2-2 हेलिकॉप्टर घेऊन जाता का? आणि पीक किती भाव काय मिळतो तुमच्या मालाला? सगळे पडलेत. मग जर तुम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारा की तुमच्या पिकाला एवढा भाव कुठचा मिळतो की 2 ते 3 हेलिकॉप्टर तुमच्या शेतामध्ये जातात. तुमच्यात ती ताकद कशी आली शेती म्हणून, शेतकरी म्हणून, की नुसतं स्वतःचं शेत नाही तर संपूर्ण गाव विकत घेण्याची? आणि एवढे सगळं तुम्ही मला सांगता, तुम्ही प्रत्येक दिवशी शेतावर असता, तुम्ही काय करतो? आपले मुख्यमंत्री महोदय फक्त अमावास्येला पौर्णिमेला असतात बस, पण सुपर शेती होऊन जाते त्यांची. जरा विचारा रसायन काय वापरतात तिथे, म्हणजे आपली पण शेती तशी कशाची करतात ते? तेच जरा तुम्ही विचारलं पाहिजे. पण मी नाशिकमध्ये गेलो होतो तेव्हा त्यांना विचारलं होतं, शेतकरी आपले दिशेचे बांधव आहेत, त्यांना विचारलं होतं की कांद्याची निर्यात बंदी जेव्हा लावली होती तेव्हा आपण आंदोलन केलं, आंदोलन करायला लागलं. मग निवडणुका येतील म्हणून भाजपने तो निर्णय मागे घेतला. पण तो निर्णय मागे घेताना देखील आपल्याबरोबर दुजाभाव झाला. तो हा होता की गुजरातमधली कांद्याची निर्यात बंदी पहिली हटवली गेली, त्याच्या 2 की 3 आठवड्यानंतर आपल्या महाराष्ट्रातली कांद्याची निर्यात बंदी हटवली गेली. मान्य आहे हा निर्णय तुम्हाला? असं सरकार मान्य आहे तुम्हाला? हा दुजाभाव करणारा भाजप मान्य आहे तुम्हाला? परत त्यांना आपल्या डोक्यावर बसू शकतो का आपण? आज शेतकरी बांधवांना मी विचारत आहे की हा जो भाजप आपल्या डोक्यावर बसलेला आहे, केंद्र सरकारमध्ये असेल किंवा महाराष्ट्र सरकारमध्ये असेल, तुम्ही विचार करा शेतकऱ्यांबद्दल त्यांच्या मनात किती खोट आहे, किती काय विचार असतील, किती घाणेरडे विचार असतील. तुम्ही विचार करा. 2 वर्षापूर्वी जेव्हा दिल्लीच्या बॉर्डरवर शेतकरी बांधव आपले हरियाणातले असतील, चंदीगड मधले असतील, पंजाब मधले असतील, सगळे दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाले होते. त्यांची मागणी एकच होती की आमचे ज्या काही मागण्या आहेत त्या ऐकून तरी घ्या. त्यांची मागणी एवढीच होती की आमची जी काही यादी आहे मागण्यांची, मान्य जरी केलं नाही तरी कोणीतरी समोरून या, मंत्री महोदय बोला आमच्याशी, आमच्यामध्ये बसा, आम्हाला माणूस म्हणून जगवा, आम्हाला माणूस म्हणून तोच सन्मान द्या जो तुम्ही तुमच्यात प्रवेश घेता त्यांना देता. पण तसं नाही केलं भाजपाने. 2 वर्षापूर्वी असेल आणि 6 महिन्यापूर्वी असेल, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांची आंदोलनं दिल्लीच्या दारावर झालेली आहेत, जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांचे मोर्चे निघालेले आहेत, तेव्हा तेव्हा ह्याच भाजपाने, ह्याच मोदी साहेबांच्या भाजपाने शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणून संबोधित केलेलं आहे. मान्य आहे तुम्हाला हा भाजप? शेतकऱ्यांना अतिरेकी म्हणतात, खलिस्तानी म्हणतात, माओवादी म्हणतात, अर्बन नक्षल बोलतात. आणि सगळं काही एवढं बोलून थांबत नाही तर पोलिसांना त्यांच्यावर लाठीचार्ज करायला लावला, त्यांच्यावर अश्रुधूर सोडायला लावले, त्यांच्यावर गोळीबार करायला लावला. पण आज या देशातली शेतकऱ्यांची ताकद बघा. उत्तर प्रदेशमधली असेल किंवा हरियाणातली असेल किंवा महाराष्ट्रातली असेल, भाजपला त्यांनी जागा दाखवलेली आहे. पण हे इथे थांबत नाही, कारण मी जसं सांगितलं ही निवडणूक फार महत्वाची ठरणार आहे. हुकुमशहा बनणार की नाही हे आपल्या निवडणुकीवर ठरणार आहे. तुमचा आवाज ऐकला जाणार की एकाच व्यक्तीची मन की बात ऐकली जाणार हे आपल्या निवडणुकीवर ठरणार आहे. मी आज शेतकरी बांधवांना विचारत आहे की गेल्या 2 वर्षामध्ये जेव्हा जेव्हा आपल्यावर आपत्ती आली असेल, गारपीट झाली असेल, अवकाळी पाऊस पडला असेल, सततचा पाऊस लागला असेल, तुम्ही मला सांगा तुमच्या शेतांमध्ये कोण दिसलं? मी आणि अंबादासजी दिसलो की मग तुम्हाला मुख्यमंत्री दिसले आणि कृषी मंत्री दिसले? कोण दिसलं तुम्हाला जरा सांगा? कोण दिसलं? दिसलो ना आम्ही तुमच्यामध्ये? तुमचे आवाज उठवताना दिसलो, तुमचे प्रश्न उठवताना दिसलो ना? पंचनामे करून घेतले, पंचनामे करून शासन दरबारी पाठवले. पण हे शासन एवढं निर्दयी आहे, हे शासन एवढं खोटं आहे
की कधी त्यांनी जेवढी मदत पाहिजे तेवढी करून दिली नाही. 2 वर्षापूर्वीचं जे सरकार होतं, त्याच्या आधीचं सरकार होतं, महाविकास आघाडीचं सरकार होतं, एक व्यक्ती मुख्यमंत्री होते, उद्धव बाळासाहेब ठाकरे. आपलं कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि मला आठवतं, मी साक्ष या घटनेला. जेव्हा आपलं सरकार नुकतं बसलं होतं, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आपलं महाविकास आघाडीचं सरकार बसलं होतं, नागपूरमध्ये सगळे अधिकारी आले आणि उद्धव साहेबांना विचारलं. त्यांनी, उद्धव साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहात, नागपूरचं अधिवेशन सुरू होत आहे, तुम्ही सांगा कुठे आपण आर्थिक तरतूद केली पाहिजे, कुठे आपण काय तरतूद केली पाहिजे, की आर्थिकदृष्ट्या कोणाला मदत केली पाहिजे. या महाराष्ट्रात तुम्हाला पहिलं धोरण जर आणायचं असेल, कोणाला मदत करायची असेल तर कोणाला करायची तुम्ही सांगा, तुमच्या मनात आहे तसं होईल, कारण तुम्ही मुख्यमंत्री आहात. आणि उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की माझं पहिलं वचन माझ्या शेतकरी बांधवांना आहे. निवडणुकीच्या आधी उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की मी या महाराष्ट्रात कर्जमुक्ती करून दाखवीन. कर्ज माफी नाही, माफ आपण गुन्हेगाराला करतो, कर्जमुक्ती करीन आणि 2 लाखापर्यंत जे कर्ज होते ते संपूर्ण महाराष्ट्रात आपण कर्जमुक्ती करून दाखवली. हे आपलं सरकार होतं. तुम्हाला निवडायचं कोण, तुम्हाला तुमच्या सोबत पाहिजे. उद्धव साहेबांनी जेव्हा कर्जमुक्ती केली तेव्हा काही निवडणुका सामोरी नव्हत्या. निवडणुकीला लोकसभा असेल, विधानसभा असेल, 5-5 वर्ष होती तेव्हापासून. सहसा कुठचाही राजकीय पक्ष असेल, कुठचाही मुख्यमंत्री असेल, निवडणुका जवळ आले की हे सगळे खेळ सुरू होतात. कर्जमुक्ती करतात, फ्री हे फ्री ते, अमुक गोष्ट मोफत, इलेक्ट्रिसिटी मोफत, सगळं काही मोफत करण्याचा प्रयत्न करतात. पण उद्धव साहेबांनी निवडणूक डोळ्यासमोर नाही ठेवली. उद्धव साहेबांनी डोळ्यासमोर आपला शेतकरी बांधव ठेवला, दिलेला शब्द पाळला आणि ती कर्जमुक्ती करून दाखवली. आणि हेच मी तुम्हाला सांगत आहे, हेच मी तुम्हाला आज विचारायला आले, सगळे जे शेतकरी बांधव तिथे, तुम्हाला आज मी विचारत आहे की आज ह्या सरकारमध्ये जसं उद्धव साहेब त्यावेळी आपल्याला कुटुंब प्रमुख वाटायचे, ह्या सरकारमध्ये कोणीतरी तुम्हाला आपलं वाटतं का? कृषी मंत्र्याला गेले 2 वर्षात तुम्ही पाहिलंय का? कृषी मंत्र्याला पाहिलंय का कोणी 2 वर्षात? आपल्या बांधावर कोणी आलेलं पाहिलंय का? या सरकारमधून तुमच्या घरी कोणी आलंय का धीर द्यायला की घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत म्हणून कोणी आलंय का? 2 वर्षात जेवढ्यांदा आम्ही तुमच्या बांधावर आलो, त्याच्या आधी देखील आपलं सरकारच असताना देखील तुमच्या बांधावर आलो होतो, कर्जमुक्ती करताना आलो होतो. मग कधी अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल, काही असेल, जी काही मदत असेल ती घेऊन आलो होतो. असं या 2 वर्षामध्ये कोणी तुम्हाला ह्या सरकारमध्ये आपलं वाटलंय का? नाही वाटू शकत. कारण जे 40 गद्दार, जे 40 चोर, अलिबाबा आणि 40 चोर उद्धव साहेबांचे होऊ नाही शकले, ते आपले काय होणार हा विचार आपण जरा केला पाहिजे. आणि मतदानाच्या दिवशी हा विचार तुम्ही मनात ठेवला पाहिजे. पण आपला पक्ष चोरला, आपला धनुष्यबाण चोरला, आपली सत्ता घेऊन गेले, आपला पक्ष तोडण्याचा प्रयत्न केला, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोचा वापर करतात, सगळं काही करतात, पण या महाराष्ट्राला काही देऊ शकले नाहीत. आज तुम्ही विचार करा, इथे जी तरुण मंडळी आहे, इथे 20शीतली मुलं असतील, 30शीतली मुलं असतील, मुलं मुली दोन्ही, तरुण तरुणी, आणि जे शाळेत देखील शिकत असतील, ते स्वतःच्या भवितव्याबद्दल जरा विचार करा. पुढची 25 वर्ष तुमची, पुढची 50 वर्ष तुमची कशी असतील, पुढचे 5 महिने तरी कसे असतील, हा जरा विचार करणं गरजेचं आहे. कारण ही जी महाशक्ती घेऊन भाजप प्रणित खोके सरकार आपल्या डोक्यावर बसलं, ईडी, आयटी, सीबीआय सगळी यंत्रणा वापरली, सगळं काही केलं, स्वतःची प्रगती झाली, पण माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाला एक तरी नवा रोजगार उपलब्ध करून दिलाय का? आज मी तुम्हाला विचारतोय. ऐकले तुम्ही गावात कधी आलेले? इकडचे जे होते ते पालकमंत्री होते ना, आता नवीन कोण काय काय बोलणार आहे त्याच्यावर मी. पण आज मी तरुणांना विचारतोय मी, गेल्या 2 वर्षामध्ये एक तरी नवा उद्योग आपल्या राज्यात आलेला ऐकलाय का तुम्ही? आलाय कोणी? ऐकलंय? मागून कोणी ऐकलंय का की नवा उद्योग आपल्या महाराष्ट्रात आले ते? मग तुम्ही नोकऱ्या घेणार कुठे? इथे किती लोक नोकरीवर, जरा हात वरती करा. आणि ज्यांच्याकडे नोकरी नाहीये त्यांनी हात वरती करून दाखवा. दारूच्या दुकानावरचं रोजगार मानत नाही, मग तुम्ही नोकऱ्या घेणार तरी कुठे? जॉब ऍप्लिकेशन वगैरे केलंय का? काय काय मग भवितव्याबद्दल काय? दारूच्या दुकानात काम नाही करायचं, ती आपली संस्कृती नाहीये. ती असेल गद्दारांची संस्कृती, आपली नाहीये. आपण हा विचार केला पाहिजे की या 2 वर्षामध्ये आपल्याकडे सगळे जे उद्योगधंदे येणार होते, आणि मी हे परत परत बोलतो कारण मला तरी ती जखम खूप खोल झालेली आहे
की आपल्या हक्काचे रोजगार, आपल्या हक्काचे उद्योगधंदे इथे जे महाराष्ट्रात येणार होते, महाराष्ट्राचं जे हक्काचं होतं ते ह्यांनी सगळं पळून लावलं आणि पळून नेलं आहे ते गुजरातला. माझं गुजरातची काही भांडण नाही, माझे अनेक गुजराती मित्र आहेत, काही गुजरातची भांडण नाही माझं. बिडकींचं पण गेलं, बरोबर, तेच मी सांगणार. गुजरातची काही भांडण नाही. आणि मी हेच सांगतो, नेहमी सांगतो, मागच्या सभेत पण सांगितलं होतं, आजच्या सभेत पण सांगतो, जे गुजरातला मिळालं पाहिजे मिळू द्या, जे आसामला मिळालं पाहिजे मिळू द्या. युक्रेनला प्रधानमंत्री महोदय युद्ध थांबवायला गेलो होते, युद्ध काही थांबलं नाही. मणिपूरचं तर थांबवू शकले नाही, पापाने वॉर रुकू आधी, पण मणिपूरचं जे आधी त्यांच्या हक्काचं ते त्यांना मिळू द्या, केरळचं जे हक्काचं असेल त्यांना मिळू द्या. पण महाराष्ट्राच्या हक्काचं तुम्ही इथून खेचून घेऊ शकत नाही. आणि जे तुम्ही खेचायचा प्रयत्न करणार तिथे मी लढणार आणि लढणार म्हणजे लढणारच. का तुम्ही आमच्या हक्काचं खेचून नेताय? तिथे जो वेदांत फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प होता, 2.25 लाख कोटीची गुंतवणूक या महाराष्ट्रात येणार होती, तळेगाव इथे येणार होती, पुण्याजवळ येणार होती, आणि माझ्या महाराष्ट्रातल्या 1 लाख तरुण तरुणींना तिथे रोजगार मिळणार होता, तिथे नोकऱ्या मिळणार होत्या. तो रोजगार, तो सगळ्या नोकऱ्यांचा जो काही 1 लाखचं पॅकेज होतं, 1 लाख नोकऱ्या ज्या होत्या त्या सगळ्या त्यांनी उचलल्या भाजपाने आणि या खोके सरकारने आणि पाठवून दिल्या त्यांच्या आवडत्या राज्यामध्ये म्हणजे गुजरातला. त्या बिडकीनमध्ये आपण मेडिकल डिव्हाइस पार्क आणणार होतो, ऑरिक सिटीमध्ये नवीन उद्योग आणणार होतो, पण ना बिडकीनच्या MIDC मध्ये ना आजूबाजूच्या कुठच्या MIDC मध्ये काही येऊ दिलं नाही. मेडिकल डिव्हाइस पार्क घेतला आणि उचलला, पाठवला गुजरातला. रोह्यामध्ये बल्क ड्रग पार्क आणणार होतो, उचलला आणि पाठवला गुजरातला. नागपूर इथे बुट्टीपुरी इथे मिहान आहे, तिथे आपण ते एअरबस टाटा आणणार होतो, उचलला आणि पाठवला गुजरातला. मग आमच्या पोरांनी करायचं काय? आम्ही फक्त तुमच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचं? राजकीय पक्षांनी हा विचार केला पाहिजे. आणि आपण पण एक राजकीय पक्ष आहोत आणि माझ्या आजोबांनी जे काम केलेलं आहे ते हेच पहिलं काम केलं की फक्त आंदोलन नाही, फक्त मोर्चे नाही, तर त्या मोर्चातून काय निघते तर माझ्या स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या न्याय हक्काची नोकरी पाहिजे, रोजगार पाहिजे. ते काम आपण पुन्हा एकदा करून दाखवायचं आहे. पण उद्धव साहेबांचं सरकार असताना, आपलं महाविकास आघाडीचं सरकार असताना, 2 वर्षामध्ये कोविडचा काळ असताना देखील आपण ह्या महाराष्ट्रामध्ये 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणलेली आहे. जे काही रोजगार निर्माण होतील पुढच्या 2 वर्षामध्ये ते त्या कामातलं आपल्याला आता जे काही आपल्याला रोजगार निर्माण होतील ते आहेत. पण गेल्या 2 वर्षामध्ये उद्योग मंत्र्याचं नाव माहिती आहे का कोणाला? कोकणात जरा विचारा, डांबराचा किती उद्योग चालतो. ठीक आहे, त्याच्यात मी जास्ती जात नाही, कारण तिथे विचारल्यानंतर तुम्हाला कळेल. पण आज तुम्ही त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की उद्योग मंत्री महोदय, तुम्ही त्या खुर्चीवर बसलेला आहात, एक जबाबदार मंत्रीपद तुमच्या हातात घेतलेलं आहे, चोरून घेतलं असेल तरी घेतलेलं आहे. मग माझ्या महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना तुम्ही नोकऱ्यांच्या संध्या का उपलब्ध करून देत नाही? कृषी मंत्री दिसत नाहीत, शेताला भाव नाही, मालाला भाव नाही काही कुठच्याही. आणि आज आपण पाहतोय जे काही तुमचे हाल झालेले आहेत, कोणी तुम्हाला आधार दिला नाही, कोणी तुम्हाला धीर दिला नाही. तुमची मुलं मुली जर उद्योगधंद्यात येऊ पाहतात तर त्यांना देखील कोणी आधार दिला नाही, कोणी नोकऱ्या द्यायला तयार नाही. पब्लिक सर्व्हिसचं देखील इथे किती मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये बसलेली आहेत किंवा बसणार आहेत, कोणी हात वरती करून जर दाखवू शकता का? तुम्ही बसले होतात, कशासाठी बसला होता? बसूनच बोला, बसूनच बोला. आंदोलन होतात तुम्ही, पण तुम्ही मला सांगा किती वेळा आंदोलन करायला लागणार तुम्हाला? प्रश्न किती सोपा होता. आपल्या महाराष्ट्रामध्ये जे स्पर्धा परीक्षा देतात, NPSCच्या परीक्षा देतात, कितीतरी हजारो मुलं, लाखो मुलं, मराठवाड्यातले कितीतरी हजारो मुलं मुली येतात पुण्याकडे आणि ट्युशनला जातात, तिथे अभ्यास करतात. एक तर सेंटरचा घोळ होतोच होतो परीक्षेच्या दिवशी, पण त्याच्या आधी देखील सोपा प्रश्न होता, एकदम क्षुल्लक प्रश्न होता की IBPS जी केंद्राची परीक्षा आहे आणि NPSCचा पेपर हे दोन्ही एका दिवशी आले. जर तुम्ही त्या आयोगात असता तर तुम्ही काय केलं असतं? पेपर आपला दुसऱ्या दिवशी ठेवला असता, तिसऱ्या दिवशी ठेवला असता, 5 दिवसांमध्ये ठेवला असता. पण आडमुठेपणा एवढा की नाही, आम्ही आमचा पेपर त्याच दिवशी ठेवणार. अरे पण ज्यांना दोन्ही परीक्षा द्यायच्या त्यांच्याबद्दल काय? जे सेंटरचं घोळ होणार त्याचं काय? हा सगळ्या तरुणांचा विचार न करता जे काही आयोगाचं चाललेलं आहे, जे काही सरकारचं चाललेलं आहे, बरं आंदोलनं बसलं की लाठीचार्ज होतो, आंदोलनं बसलं की चिघळलं जातं. 3-3 दिवस या तरुण मुलांना आंदोलन करायला लागतं. आज या महाराष्ट्रामध्ये तरुणांचा आवाज म्हणून जर ऐकायचं झाला तर या सरकारमधून कोण ऐकते तरुणांचा आवाज? हा तुम्ही विचार केला पाहिजे. या स्पर्धा परीक्षा, तसं मी पोलिसांबद्दल पण बोलत असतो. ठीक आहे, कधी कधी जेव्हा आपल्याला ही आंदोलनं करायला लागतात तेव्हा पोलिसांना आपल्याला लाठीचार्ज करायला लावतात, आदेश येतात तसे. आदेशाशिवाय पोलीस काही करू शकत नाहीत, करत नाहीत, लाठीचार्ज तर करतच नाहीत. पण जे आदेश देत आहेत त्यांना लाठीचार्ज करण्याचे, जे त्यांना आदेश देत आहेत आशुधूर सोडण्याचे, जे त्यांना आदेश देत आहेत तुमच्यावर केसेस टाकण्याचे, आज त्याच सरकारला मी विचारत आहे की तुम्ही त्या पोलिसांसाठी तरी काय करताय?
मध्ये 17,500ची पोलीस भरती होती, 17,500 पदं भरायची होती. आपल्या मुंबईमध्ये जी आपली महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई, तिथे 18 लाख मुलं या पोलीस भरतीसाठी आले होते. त्याच्यात कोणी बी फार्मा केलं होतं, कोणी एमकॉम केलं होतं, कोणी LLB केलं होतं, कोणी डबल ग्रॅज्युएट होतं. तुम्ही विचार करा आपल्या महाराष्ट्रात रोजगाराची काय परिस्थिती आहे, उद्योगधंद्यांची काय परिस्थिती आहे. उच्च शिकलेले लोक कॉन्स्टेबलच्या पदांसाठी येत आहेत. 17,500 पदं, 18 लाख विद्यार्थी येत आहेत आणि त्यांना मुंबईत आल्यानंतर कुठचीही सोयी सुविधा केली नव्हती. त्यांना जोगेश्वरी पूल असेल किंवा मरीन ड्राईव्ह असेल, चौपाटीवर झोपायला लावलं, भर पावसात झोपायला लावलं. ही अशी व्यवस्था या सरकारने करून ठेवली होती. ना कुठेही लाज नाही, लज्जा नाही, शरम नाही. आणि ही परिस्थिती आपल्याला बदलणं गरजेचं आहे. एअर इंडियाची जी परीक्षा होती, खैरेचा तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही केंद्र सरकारमध्ये काम केलेलं आहे. एअर इंडिया आधी PSC होती, आता प्रायव्हेट झालेली आहे. 600 पदं होती मुंबईत. माहिती आहे महाराष्ट्रातून किती लोक आले? 25,000 मुलं मुली होती, 25,000 मुलं मुली. हाच सगळा गोंधळ सगळीकडे उडालेला आहे. आणि मग या गोंधळातून बाहेर पडायचं की नाही हा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा लोकांना आता फसव्या स्कीम सुरू केलेल्या आहेत. आज आपण टाईमाला राखी बांधली सगळ्यांनी, पण आपल्याला देखील फसवण्याचा प्रयत्न होत आहे. आपण फसणार आहात की नाही हे महिलांनी ठरवायचं आहे. कारण एका बाजूला आपण पाहतोय शेतकऱ्यांना आधी जे सांगितलं होतं PM किसान योजना, सन्मान योजना वगैरे 6,000 रुपये येणार होते. येतात का कोणाच्या खात्यात 6,000 रुपये? 25 रुपयाचा चेक कोणी काढते, कोणी 500 रुपयाचा चेक काढते. मदत पण जी येते पंचनामे होऊन जी काही मदत येते, काही अवकाळी पाऊस आला वगैरे नंतर किती 2-5 रुपयाचे चेक येतात. शेतकऱ्यांना कोणी आज मदत करत नाही. त्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, तरुणांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. आणि मग फसवायचं कोणाला? तर महिलांना फसवायचं, महिलांना फसवायचं. म्हणून तर लाडकी बहिणा, लाडकी बहीण ही योजना आता आपल्या महाराष्ट्रात आणलेली आहे. पण तुम्ही विचार करायचा आहे, तुम्ही प्रश्न विचारायचा आहे. काल परवाकडे तुम्ही बघितलं का ते घटनाबाह्य मुख्यमंत्री कसे फिरत होते स्टेजवर? काय विचारत होते? पैसे पैसे आले का, आले का, तुला आले? मग एक महिला बिचारी बोलली नाही आली. लगेच त्याने विचारलं काय करणार मग पैशाचं? अरे तुम्ही काय 15 लाख देतात आहे ना, 1500 रुपये मध्ये तुम्ही काय बिल्डिंग इमारत विकत घेणार आहात की कुठच्या मोठ्या कंपनीचं स्टॉक मार्केटमध्ये ती कंपनी विकत घेणार आहात? तुम्ही विचार करा, तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्या ताई बसल्यात. नाही नाही ताई, पैसे पण तुमच्या हक्काचे आहेत, पण तुम्ही विचार करा जे 10 वर्षापूर्वी 15 लाखाबद्दल बोलत होते ते आज 1500 बद्दल बोलतात. 10 वर्षात किती शून्य काढले हा विचार करा. घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारता चेहऱ्यावर शून्य असतो की हे विचारा प्रश्न पुढच्या वेळी तुमच्या जिल्ह्यात येतील ना तर एका ताईने त्यांना विचारा की साहेब तुमचे जे बॉस आहेत, जे दिल्लीत बसलेले जे मालक आहेत, खरे मालक अदानी आहेत ते वेगळं, पण तुमचे जे मालक आहेत भाजपा, जे दिल्लीतून तुमच्यावर सगळं काही अंकुश ठेवतात, साहेब कधीतरी त्यांना विचारा की 10 वर्षापूर्वी प्रत्येकाच्या खात्यात नुसतं ताईंच्या खात्यात नाही, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येणार होते. निवडणुकीपर्यंत आपण ऐकलं होतं, नंतर सांगितलं जुमला होता. त्या 15 लाखाचं 1500 कधी झालं हे जरा आम्हाला सांगा. मग दुसरं काय सांगतात घटनाबाह्य मुख्यमंत्री आपल्याला की आत्ता 1500 ठेवा, सरकार आल्यानंतर परत एकदा आम्ही तुम्हाला वाढीव देऊ. विश्वास ठेवू शकता का कोणी त्यांच्यावर? विश्वास ठेवू शकता का? इकडचे ते आता 72 माळ्यावर पोहोचले तर अजून किती वरती जातील माहित नाही. जॅकेट बनवून ठेवलं होतं 2 वर्ष, मंत्रीपद मिळेल मिळेल मिळेल, त्यांचा पण विश्वासघात या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी केला. म्हणजे एक विश्वासघातकी दुसऱ्या विश्वासघातकीचा विश्वासघात करत असतो. हे सर्कल आहे. गद्दार गद्दार आपल्यातच गद्दार. पण हे तुम्ही विचार करा. मी आज त्यांना सांगत आहे, या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना आज इथून सांगत आहे मी, तुमचं सरकार येत नाही म्हणजे नाहीच हे मी तुम्हाला शब्द देतोय. पण आल्यानंतर माझ्या लाडक्या बहिणींना आमचं सरकार वाढीव निधी देणार म्हणजे देणार, हे तुम्ही आज लिहून घ्या. पण नुसतं लाडकी बहीण नको, आम्हाला सुरक्षित बहीण हवी आहे. आज महाराष्ट्रातलं जे चित्र झालेलं आहे, आपल्या देशातलं जे चित्र झालेलं आहे, एवढं भयानक चित्र झालेलं आहे. प्रत्येक दिवशी नवीन एक घटना आपल्या डोळ्यासमोर येते. प्रत्येक दिवशी बातम्यांमधून काहीतरी ऐकायला येतं. पत्रकार रिपोर्टिंग करतात, पोलीस केसेस घेतात, न्याय व्यवस्था आहे ते ती केस ऐकायला सुरू होतात. पण सरकार अजून जागा काही होत नाहीये. उलट जे कोणी त्यांना जागा करण्याचा प्रयत्न करत आहे, त्यांना जाग आणण्याची प्रयत्न करत आहे, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, त्यांच्यावर केसेस टाकले जातात, खटले टाकले जातात. बदलापूरची जी घटना आहे, एवढी विचित्र घटना झालेली, एवढी दुर्दैवी घटना झालेली आहे. एका 3 आणि 4 वर्षाच्या मुलीवर, 2 ह्या मुली होत्या, 3-4 वर्षाच्या ह्या 2-4 मुली होत्या. त्यांच्यावर तिथे कोण तो एक माणूस होता, त्याच शाळेत काम करणारा व्यक्ती होता. मला वाटतं कॉन्ट्रॅक्टवर त्याला घेतला होता.
त्यांनी त्यांच्या बाथरूममध्ये जाऊन त्यांच्यावर अत्याचार केला. आणि घरी मग तिने आईला जेव्हा सांगितलं, त्या 3 वर्षाच्या मुलीने सांगितलं की आई पोटात दुखत आहे. आईने डॉक्टरकडे नेलं आणि तेव्हा कळलं की काय नक्की तिच्यासोबत झालं होतं. ती आई प्रेग्नेंट आहे, गरोदर आहे, गर्भवती. 6 की 7 दिवस पोलीस स्टेशनला येत जात होती. तिथे विनंती करत होती की नोंद घ्या ह्या गोष्टीची, FIR घ्या, FIR घ्या. पण पोलिसांवर देखील दबाव होता, कारण ती शाळा जी होती ती एका भाजपवाल्याची शाळा होती. भाजपवाल्याची शाळा होती. आपटे नावाचे गृहस्थ. आणि ते आपटे आता कुठे आहेत हे कोणाला माहिती नाही. पण ती शाळा, त्याच्यावर काही कारवाई होऊ नये, त्या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून FIRच घेतली नव्हती. मग स्थानिक पातळीवर आंदोलन सुरू झालं, रस्ता रोको सुरू झालं, रेल रोको सुरू झालं. आणि मग 10 तास त्या महिलेला पोलीस स्टेशनला बसवल्यानंतर 11व्या तासी त्यांनी ती FIR घेतलेली आहे, पण पुढे कारवाई होत नव्हती. मग परत एकदा आंदोलन करायला लागलं. आणि विचार करा तुम्ही, आंदोलन करणाऱ्यांवर खटले 2-4 मिनिटात घेतले होते, पण ज्यांनी हे अत्याचार केले त्या लहान मुलीवर, त्याच्यावर खटला घ्यायला त्यांना 10 की 12 दिवस लागले. ही परिस्थिती आज आपल्या महाराष्ट्राची आहे. ही कोणी करून ठेवलेली आहे? ही त्याच भाजपाने करून ठेवलेली आहे, ज्या भाजपाने बिल्किस बानो ही एक महिला होती गुजरातमधली, तिच्या देखील 2 की 3 वर्षाच्या मुलीला जरी चिरडलं, डोक्यावर आपटून मारून टाकलं, तिच्यावर बलात्कार केला. त्या बलात्काराने जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा सुनावली, जेलमध्ये टाकलं, त्याच भाजपाने त्या बलात्कारांना त्या जेलमधून बाहेर काढलं, त्यांचं औक्षण केलं, त्यांना हार घातले आणि त्यांना अशाच एका मोठ्या निवडणुकीच्या रॅलीत फिरवलं. ह्या भाजपाने आपली परिस्थिती महाराष्ट्राची अशी करून ठेवलेली आहे. बिल्किस बानोची जातपात धर्म कुठची असो, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी एक जे आपल्याला की जातपात धर्म न बघता जो कोणी महिलांवर अत्याचार करेल त्याला भर चौकात फाशी झालीच पाहिजे, ह्या विचाराचे आपण आहोत. पण हीच ती भाजप आहे ज्यांनी बिल्किस बानोवर ज्यांनी अत्याचार केले होते, त्याच अत्याचारांच्या, त्याच बलात्कारांना ज्यांनी हार घातले, हीच ती भाजप आहे ज्यांना प्रधानमंत्री महोदयांनी स्वतः कर्नाटकमध्ये जाऊन ते रेवण्णा नावाच्या एका राक्षसाला, ज्यांनी 2 की 3 हजार महिलांवर अत्याचार केले, बलात्कार केले, त्याचे व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याच भाजपने त्याचा प्रचार केला, त्याला निवडून आणलं. हीच ती भाजप आहे. विचार करा, ही भाजपा तुम्हाला या महाराष्ट्रात मान्य आहे का? आणि ही भाजपा तुमचा लाडका भाऊ बनू शकतं का? बरं, ही बदलापूरची घटना जेव्हा घडली, जेव्हा आंदोलन सुरू झालं, आपल्या सुषमाताई अंधारीताई तिथे गेल्या होत्या, त्या देखील तिथे रस्ता रोको करायला लागल्या. त्यांनी आंदोलन केलं. आणि का करावं लागलं आंदोलन? कारण एका महिला पत्रकारांनी जेव्हा रिपोर्टिंग सुरू केलं, त्यांनी एक सहज प्रश्न विचारला, जसे ह्या पत्रकार मला विचारतात, हे पत्रकार विचारतात की तुम्ही कसं पाहता या घटनेला, तुम्ही आता पुढे काय करणार, ह्याच्यावर पुढची कारवाई काय, असंच पत्रकारिता ती करत होती महिला. आणि वामन म्हात्रे नावाचे एक मिंदे गँगचे एक तिकडचे टोळीमधले कोणीतरी आहे, त्याच वामन म्हात्रेंनी सांगितलं की तू का असे प्रश्न विचारते जसं की तुझ्यावरच रेप झालेला आहे. हे तुमचे लाडके भाऊ बनू शकतात? ठाणे CP कुठे आहेत कोणालाच माहित नाही, कमिशनर पोलीस कुठे आहेत कोणालाच माहित नाही. किसन काथोरे नावाचे तिकडचे जे आमदार आहेत त्यांनी सांगितलं की हे जे आंदोलन आहे हे राजकीय हेतूने केलं जाते. अरे, जरी राजकीय हेतूने केलं असेल तरी आमचं ते मन आहे, ते हृदय आहे की एखाद्या महिलेवर अत्याचार झाला असेल तर आम्ही रस्त्यावर उतरणार म्हणजे उतरणारच, कारण तुम्ही झोपलेले आहात. परवाचा जो आपला बंद होता, काल मला वाटतं अंबादासी आपण मोदी साहेबांना विचारत होता, जा, आणि त्यांना उत्तर द्यायला लागलं त्यांच्या सभेमध्ये. पण आता पुढे काय करतात हे बघायला पाहिजे. आणि मी तर हेच सांगत आहे की 2020 साली आपण जो शक्ती कायदा आपल्या महाराष्ट्रात मांडला होता, 21 साली आपण आपल्या विधान भवनात पारित केला होता, आपल्यावर जे भाज्यपाल बसवले होते, राज्यपाल नाही भाजपचे होते म्हणून भाज्यपाल, कोश्यारी साहेब, ठीक आहे, त्यांनी अनेक वेगळ्या वेगळ्या राजकीय घटना घडवल्या, आपलं सरकार पडण्यात हात असेल, सगळं काही असेल. पण भाजपचं मन बघा कसं आहे की त्याच भाजपाल महोदयांनी तो शक्ती कायदा जो महिलांच्या हिताचा होता, कुठेही याच्यात राजकारण नव्हतं, ना शिवसेनेचं होतं, ना काँग्रेसचं होतं, ना भाजप विरोधी होतं, पण महिलांचं हित त्याच्यात होतं, म्हणून भाजपाने तो कायदा राष्ट्रपती महोदयांकडे पाठवला आणि आता 3 वर्ष त्यांच्याकडे प्रलंबित आहे. आज मी आपले सर्व इथे शिवसैनिकांना सांगतोय, युवती सेनेला सांगतोय, युवा सैनिकांना सांगतोय, महिला आघाडीला सांगतोय की जे उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की आजपासून ही सुरुवात करा, एक मोहीम घ्या, स्वाक्षरी मोहीम घ्या, प्रत्येक महिलेची त्याच्यावर सही असायला पाहिजे, कुठच्याही पक्षाची असो, कुठच्याही जातीची असो, कुठच्याही धर्माची असो, कारण सुरक्षा आपल्या राज्यात असायलाच पाहिजे. महिलांची सुरक्षा ही सर्वप्रथम असायला पाहिजे. सुरक्षित ती
ही मोहीम सुरू करा आणि प्रत्येक गाव पातळीवर आपल्याला ह्या सह्यांची मोहीम घेऊन आपल्याला सर्वोच्च न्यायालयात पाठवायचंच आहे, पण राष्ट्रपती महोदयांकडे पाठवायचं आहे की आमचा शक्ती कायदा जो प्रलंबित आहे त्याच्यावर सही करा आणि तो शक्ती कायदा अंमलात आणा, कारण आम्हाला महिला सुरक्षा ही महाराष्ट्रात आणायची म्हणजे आणायची आहे. पण आज आपण पाहतोय जी महाराष्ट्राची हालत झालेली आहे. गृहमंत्री कुठे आहेत? कोण आहेत गृहमंत्री माहिती आहे का आपल्याला? नाही ऐकवलं कोण आहेत? नाही मागून नाही ऐकवलं कोण आहेत? कुठे दिसलेत का? ही बलात्काराची जी घटना, ही बदलापूरमध्ये जी काही अत्याचाराची घटना होती, गृहमंत्री महोदय स्वतः होते दिल्लीत राजकीय चर्चा करायला, स्वतःचं राजकारण जपायला, आणि आपले जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते स्वतःच्या शेतावर होते, कारण पौर्णिमेचा दिवस होता. आणि हे सगळे वातावरण जे आहे हे आपल्याला ह्याच्यातून बदला घ्यायचा नाही. आपण बदलाच्या भावनेतून लढत नाही होत, पण आपल्याला बदलाव करायचा आहे. ही ताकद जी आहे ही ताकद ही तुमच्यामध्ये बदलाव घडवण्याची. बदल जर घडवायचा असेल तर हा मी काही एकटा घडू शकत नाही. मी एकटा लढतोय, माझ्या महाराष्ट्राच्या न्याय हक्कासाठी लढत आहे. ठीक आहे, आपल्या आवाजाने देशात बदल घडत आहे, पण बदल जर खरा तुम्हाला आपल्या महाराष्ट्रात आणायचा असेल तर तुम्हाला सरकार बदलायला लागेल, आणि ती सरकार बदलायची ताकद ही तुमच्यामध्ये आहे. पुढचे 2 महिने फार महत्वाचे ठरणार आहेत. पुढचे 2 महिने भाजपा येईल, व्हॉट्सअपच्या युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून येईल, कधी कोणती तुमच्या मध्ये आणेल, कधी इथे भाषण द्यायला कोणीतरी आणेल, कुठेतरी दंगल सुरू करेल, आपल्याला आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. आता पण मला मराठा समाजातले काही बांधव भेटले रस्त्यात, कदाचित थोडं आंदोलनाचं स्वरूप होतं. मी लगेच पोलिसांना सांगितलं की त्यांना बाजूला घेऊ नका, मला भेटायचं, ते पण आपलेच आहेत, माझेच बांधव आहेत, त्यांना भेटलो मी, आणि त्यांना सांगितलं की ह्या भाजपाने 3दा आपल्याला फसवलेलं आहे. एक मताने आपण आरक्षणाचा जो विषय होता तो मंजूर केला होता, पण ते टिकणारं नव्हतं, हे भाजपने आपल्याला फसवून दाखवलेलं आहे. खरं जो विषय आहे तो लोकसभेत मांडणं गरजेचं आहे, आणि उद्धव साहेबांनी छत्रपती संभाजीनगरमध्येच भूमिका स्पष्ट केलेली आहे की कोणाचंही काही न घेता आरक्षण जे आपल्याला पाहिजे, कोणाचाही दुसऱ्याचा हात न लावता जे आपल्याला आरक्षण पाहिजे आणि आपल्या हिताचं पाहिजे, टिकणारं पाहिजे, समाजात वाद न निर्माण करता जे पाहिजे, कारण आपल्याला आरक्षण पाहिजे, आपल्या हक्काचं आहे, हे आपण मान्य करतो. पण ते लोकसभेत जर मोदी साहेबांनी आणलं तर कुठचाही पक्षाचा मतभेद बाजूला ठेवून आम्ही एक मताने ते मंजूर करायला तयार आहोत, कारण हा विषय आमचा मराठा बांधवाचा, महाराष्ट्राचा. पण आज भाजपा ते करणार नाही. भाजपला आपल्याला लढवत ठेवायचं आहे. भाजपला मराठे तर इतर हे लढवत ठेवायचे आहेत. भाजपला आपल्या समाजांमध्ये, जातींमध्ये भांडण निर्माण करायचं आहे. भाजपला हिंदू, मुस्लिम आणि इतर सगळे धर्मांमध्ये भांडण निर्माण करायचं आहे. मी तुम्हाला आज विचारतोय की पुढच्या 2 महिन्यात आपण ह्या सगळ्या भांडणांना आणि ह्या सगळ्या वादांना बळी पडणार आहोत का? मी तुम्हाला आज विचारतोय की ज्या भाजपला आपल्याला महिलांना फसवून ते 1,500 रुपये देऊन बाजूला करतायत, तरुणांना काहीतरी आमिष देतील, शेतकऱ्यांना काहीतरी वेगळी योजना आणतील, हे सगळं करून आपल्याला फसवतील आणि स्वतः डोक्यावर आपल्या बसतील, ही पोळी तुम्ही त्यांना भाजू देणार आहात का? आपल्यामध्ये भांडण निर्माण करतील, दंगली निर्माण करतील, तुम्ही त्या वादाला बळी पडणार आहात का? तुम्हाला धमकवण्याचा प्रयत्न केला जाईल, ED CBI तुमच्यावर लावली जाईल, तुम्ही घाबरणार आहात का? कारण आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर बदल हा आपल्याला वेगळं राहून चालणार नाही. बघा, ही 5 बोटं आहेत, ही 5 बोटं 5 वेगळे धर्मही असू शकतात. ही 5 बोटं हे 5 वेगळे समाज देखील असू शकतात, 5 वेगळे जाती असू शकतात, किंवा आपण शेतकरी, महिला, गरीब, युवा हे सगळे वेगळे असू शकतात. पण ह्या 5 बोटं ही जर वेगळी राहिली तर काय येऊ शकत नाही. जर ताकद बघायची असेल 5 बोटांची तर ती 5 बोटं एकत्र यायला लागतात. ही ताकद असते. आणि ती जर ताकद तुमच्यामधली जर बघायची असेल तर ती जरा 5 बोटं वरती करा आणि एकत्र करून दाखवा, मला वज्रमूठ करून दाखवा. ही आहे महाराष्ट्राची वज्रमूठ, ज्याला कोणीही थांबवू शकत नाही. ही आहे महाराजांची, ही छत्रपती शिवरायांची वज्रमूठ आहे. ही आपल्या संविधानाची वज्रमूठ आहे. ही आपल्या सामान्य नागरिकाची वज्रमूठ आहे. ही महाराष्ट्राची वज्रमूठ आहे. तुम्ही लढायला तयार आहात का? तुमच्या न्याय हक्कांसाठी लढायला तयार आहात का? महिला सुरक्षेसाठी लढायला तयार आहात का? शेतकरी संविधान, शेतकऱ्यांचे जे सन्मान आहे त्याच्यासाठी लढायला तयार आहात का? तरुणांच्या नोकऱ्यांसाठी ते लढायला तयार आहात का? महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढायला तयार आहात का? लढायला तयार असाल तर 2 हात वरती करून ती ताकद मला द्या आणि आशीर्वाद द्या. ही ताकद आहे एकजुटीची. ही जर ताकद आपण एकत्र ठेवली तर कोणी आपल्याला मागे खेचू शकत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.